बरं, ठीक आहे. सर त्यांनी म्हणले की जालन्यातले शिकलेले तरुण एमआयडीसीच्या कामावर पुढे माहिती का वॉचमॅन आहेत. शिकलेले तरुण वॉचमॅन आहे. आज बी तुम्ही लिस्ट काढा एमआयडीसी मध्ये जेवढे पण कामगार आहे ना हे सगळं बिहारी आहे, राजस्थानी आहे. पण जालन्यातल्या स्थानिकाला रोजगार नाही. स्थानिकाला रोजगार नाही. यांची शिफारस दिली बी ऐका, इथले एमआयडीसीला गेले तर इथले खासदाराची आमदाराची शिफारस लागते. त्याच्यानंतर त्यांना कुठे दिलं जातं, सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलं जातं. इथले मुलं एमबीबीएसचे शिक्षण घ्यायला पुणे मुंबई दिल्लीला जातात. इथं आज माननीय कैलास गोरंट्याल साहेबांनी मेडिकल कॉलेजचं मंजुरी आणली. त्याच्यामुळे कुठेतरी आता विकासाचं म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा मेडिकलचा विषय सुटणार आहे. बाकी ठीक आहे. माझा एक साधा प्रश्न असा आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 5 आश्वासनं पूर्ण केले. माझा त्यांना एक प्रतिप्रश्न आहे की ज्या भाजप सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, धनगर समाजाला आरक्षण देऊ, मराठा समाजाला आरक्षण देऊ. रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने घेऊ. तो संपवू आपण. तो संपवू ना. संपवू. म्हणतो यांना हेच विचारा, एमआयडीसी हे 35-30 वर्षापासून इथं आहे. यांनी काही नवीन आणलेलं नाहीये. यांनी कोणता नवीन प्रकल्प आणलं यांना हे विचारा. हे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवून नेते. महाराष्ट्रातले प्रकल्प नेले यांनी पळवून. इथं कोणता नवीन प्रकल्प आणला नाही. यांनी कोणताही विकास केलेला नाही. फक्त त्यांच्या भूलथापाने लोक बळी पडू लागले. ठीक आहे. येतो नेते येतो. जो मराठा समाजाला, ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. नाहीतर मराठा समाजाच्या जेवढ्याही संघटना आहे, आज मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, मी अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हा प्रमुख आहे. आम्ही 2 दिवसात अनुभव टाकणार आहे राजकारण. जो पक्ष सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देऊन लेखी आश्वासन देईल त्यालाच मराठा समाज या ठिकाणी कौल देईल. आज तुम्ही बघताय की युपी सारख्या राज्यामध्ये 85 जागा आहे आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 48 जागा आहे. मला सांगा नेते, माझा प्रश्न असा आहे, मी रोजगाराच्या मुद्द्यावर बोलतोय. मराठा आरक्षणाचा मुद्दा मी स्वतंत्र घेणार माझ्या दुसऱ्या पुढल्या भागात. पण मला असं विचारायचंय, जरांगे पाटलांनी या मुद्द्याला पुढे आणत असताना आमच्या तरुणांना रोजगार नाही, हाती काम नाही असं म्हटलं होतं. केंद्रीय मंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे, बरोबर. त्यांच्या हातून जो रोजगार दिल्याचा, इंडस्ट्री आणल्याचा दावा केला जातो तो तुम्हाला पटतो का? तुमच्या तरुणांना किती रोजगार मिळाला? 100%. ऐकून घ्या. जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी त्यांनी जो आंदोलन उभारलं. आज बघा इतर समाजाच्या मुलांनी आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी लागले. उर्वरित जे बेरोजगार आहेत त्यांच्या रोजगारासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं. पण आज आमचा मराठा समाज नोकरीपासून वंचित आहे. आम्हाला पहिले आरक्षण मिळू द्या, नंतर उरलेला जो बेरोजगार असेल आम्ही त्यानंतर आम्ही आमच्या रोजगाराची मागणी. सर, सर्वात आधी तर मी आपलं या जालना नगरीमध्ये जालनाच्या तमाम नागरिकांतर्फे स्वागत करतो. धन्यवाद. मुद्द्याला आणि मी तुम्हाला फक्त एकच मुद्दा देशातर्फे सोडून द्या. मी या जालना जिल्ह्याचा मुद्दा, मी आपला फार मोठा मुद्दा आहे हा, की जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि भाजप एकच आहेत. इथं सन्माननीय आमदार जे आहे तर आमदारचं एक वृद्ध वाक्य आहे, ते काही लपून छुपून नाही सांगतात. ते स्टेजवर येऊन ते म्हणतात की हात में कमल था है और रहेगा. काँग्रेस आणि भाजप एकत्र आहे. काँग्रेसचे आमदारचं स्टेटमेंट आहे हा, क्या हात में कमल था है और रहेगा. आता इथलचं राजकारण तुम्ही बघून घ्या साहेब. जालना विधानसभामध्ये विधानसभाचे आमदार लोकसभामध्ये खासदार रावसाहेब दानवे यांना मदत करतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख त्यांचे पत्नी जे तर नगराध्यक्ष आहे भोकरदन नगरपालिकेमध्ये, रावसाहेब दानवे यांचा मुलगा तिथं आमदार आहे. तिथलची काँग्रेस जी आहे तर पूर्ण भाजपचं काम करते. म्हणजे एक प्रकारचा साठा लोटा. सगळे सोयरे जे संबंध आहे ते काँग्रेस आणि बीजेपीचे संबंध जे सत्य आहे. नेते बघा, मी तुम्हाला वेळ देतोय आता बरं का. फार महत्वाचा विषय, नदी किनारा, खोटं सांगायचं नाही. अजूनही खोदकर प्रचारात दिसत नाहीत. कोण कहता है हम तुम्हारे है, हम तो उनके है जो हमारे है. आमचं ठरलंय आणि ठरलंय म्हणजे तुमचं होटात आणि पोटात जोपर्यंत एक येणार नाही तोपर्यंत या जालना जिल्ह्याचा तुम्ही जे विचार करत आहात तो निश्चितपणे होणार नाही. जर तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने निर्णय जर लावून घ्यायचा असेल तर आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर हे किंग मेकर आहेत. आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर 2019 मध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. खऱ्या अर्थाने शिवसैनिक त्यावेळेस त्यांच्या पाठीशी होता आणि खऱ्या अर्थाने आदरणीय जालन्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे 3.5 लाखाने निवडून आले होते. त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर आदरणीय अर्जुन भाऊ खोतकरला जाते. आणि आता जोपर्यंत आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसैनिक कसा आहे त्याला काही कळत नाही, तो दगड आहे त्याला काही समजत नाही.
पोटात काय आणि ओटात काय? कारण आदेश आल्याशिवाय शिवसैनिक हा पेटून उठल्याशिवाय राहत नाही आणि आदेश आल्यानंतर तो कोणी असू द्या आम्ही त्याला विजय केल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्हाला आदेश अद्याप आलेले नाही आणि पोटात आणि होटात जसं आता सांगितलं की इथलं हातात कमळ आणि जे काय मला ओपन बोलता येत नाही, परंतु जे काही चर्चा आहे ते तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि पूर्णपणे बंद करावं लागणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बंद करणार नाही तोपर्यंत तुमचे दरवाजे उघडणार नाहीत. बरं तुम्ही जवळ असून मध्ये पोलादी पडताय का? मी म्हटलं ना तुम्हाला आमचं ठरलंय. हा आणि निश्चितपणे 2024 आमचं ठरलंय. 4 जूनला कळेल. 4 जूनला निश्चितपणे कळेल. काय ठरलंय? 4 जूनला ज्यावेळेस मतपेटीमध्ये जाणार त्यावेळेस निश्चित आम्हाला आदेश येऊ दे ना. आमचं ठरलंय. आदेश येण्यापूर्वीची चर्चा होत नाहीये का? आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर हे जालन्याचे भाग्यविधाता आहेत. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर जे डिसिजन घेतील, जे आदेश देतील ते अंतिम राहणार आहे. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांनी आम्हाला आदेश दिला तो अंतिम राहील आणि त्याचा डिसिजन तुम्हाला 2004 मध्ये जे 2019 मध्ये जो आला होता तो येऊ शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरचं काल मनमिलाव झालाय, परंतु तुमच्या होटात आणि पोटात काय आहे ते तुम्हाला निश्चितपणे बदलावं लागणार आहे. जर तुमच्या होटात आणि बदललं नाही. नाही ना तुम्ही काम काढून घ्या. काम सोडून आमचे काय म्हणतात गरज सोडून तुमची असं नको ना. आज काय जोपर्यंत काम सोडून घ्यायचं तुम्ही करत आहात. म्हणजे मराठीत म्हण आहे एक जी मी ऐकलेली आहे, खानदेशात म्हटलं जातं की वरवर मायान उपाशी निसगबया. तो असं नाहीये का? उपाशी जोपर्यंत मला तेच म्हणायचं ना तुमच्या होटात आणि पोटात जसं आता सांगितलं तुम्हाला हातामध्ये जे काही द्यायचंय ते द्या, परंतु तुम्हाला हातामध्ये जर द्यायचं असेल तर धनुष्यबाण तुमच्या लागल्याशिवाय राहणार बरं नेते, नाही. लक्षात घ्या तुम्ही. बरं नेते ऐका, भगवा गमछा आहे तुमच्या गळ्यात, तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात, तुमच्या हिमोग्लोबिन मध्ये शिवसेना आहे. मंडळी एक सांगा, यांनी जे विकासाचे दावे केले तुम्ही म्हणता, तुम्ही इथले स्थानिक आहात, तुम्हाला हा दावा पटतो का? आम्हाला मोदीची गॅरंटी आहे पण यांची गॅरंटी नाही. देशाला मोदीची गॅरंटी आहे. देशाला मोदीची गॅरंटी आहे परंतु यांची गॅरंटी नाही. यांना जर गॅरंटी द्यायची असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ तुम्ही ऐका, आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांना गॅरंटी द्या आणि तुम्हाला निश्चितपणे ही गॅरंटी आम्ही देऊ. रोजगार मिळाला? मी काय म्हटलं, देशाला मोदीची गॅरंटी आहे पण यांची गॅरंटी आम्हाला नाही. येतो यांची गॅरंटी नाही. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरला त्यांनी गॅरंटी द्यावं लागणार आहे ना. केव्हा गॅरंटी देताय नेते? दानवेंचे बंधू आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. हे सर्व जे काही बोलतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या काँग्रेसनं 70 वर्षामध्ये सर्व मतदारांना नाही ते गॅरंटीचं म्हणतायत. मोदीजींची गॅरंटी आहे, अजून जुळत नाहीये का तुमचं? मी तुम्हाला सांगतो की या राज्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे वाशिम यवतमाळचे प्रभारी होते. ते संपूर्णपणानं त्या मतदारसंघामध्ये प्रभारी असल्या कारणाने त्यांना वेळ मिळाला नव्हता. त्यांच्यानंतर त्यांच्या घरामध्ये लग्न होतं, ते लग्न काल पार पडलं. त्यांची काल भेट झाली आणि उद्यापासून माननीय अर्जुनरावजी खोतकर हे भक्कमपणानं प्रचारामध्ये उतरणार आहे आणि उद्या सकाळी त्यांची एक मोठी जाहीर सभा जालना शहरामध्ये होणार आहे आणि म्हणून ते महायुतीच्या सोबत असणार आहे. दिल से दिल मिल गया. बिल्कुल मिल गया, दिल से दिल मिल गया. कल से प्रचार में आ जाएंगे भाऊ हमारे भाऊ. प्रियसीला जिंकून आणणार. 100%. अच्छा, ते म्हणतात प्रियसीला प्रियकर जिंकून आणणार असं म्हणतात. आम्ही म्हटलं ना मनमिलाव हा भेट झालेली आहे परंतु तुमच्या होटात आणि पोटात एकच ठेवा लागणार आहे. तुम्हाला जर मोदीची गॅरंटी जसं आहे तसं तुम्हाला जर गॅरंटी द्यायची असेल होटात आणि पोटात तुम्हाला एकच ठेवा लागणार आहे आणि मनमिलाव त्यानंतर होणार आहे. आणि जर झालं आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरचा आम्हाला आदेश आला तर निश्चितपणे जे आमचं ठरलंय, आता ठरलंय काय ठरलं ते 2000 आम्हाला तुम्ही जरा 4 जूनला तुम्हाला कळेल. जर यांनी जर खऱ्या अर्थानं मनमुलाद जर ते केलं असेल तर ठरलंय आणि नाही जर केलं तर जालना सोने का पालना, पाळण्यावर कोणाला बसवणार तुम्ही? आम्ही निश्चितपणे आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरचा आदेश आम्हाला आल्यानंतर आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला आदेशला आल्यानंतर आम्ही कोणालाही मतदान करू शकतो. गदा हो या घोडा हो हा मतदान करते. काय म्हणतात? आदेश काय म्हणलात? गदा हो या घोडा हो आदेश काम करताय शिवसैनिक. बहुजन आघाडी ह्या जालना लोकसभेचा मतदारसंघ तिकून कल्याण पाटील काळे, इकून रावसाहेब पाटील दानवे, हे दोघांचं नात्या गोत्याचं राजकारण काय हे आजपर्यंत जनतेला कळालं नाही. एक म्हणतो माझा मावस भाऊ, एक म्हणतो माझा मावस भाऊ, ह्यो पडला तरी मावस भाऊ, तो पडला तरी मावस भाऊ. यासाठी काल बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं का हे नात्या गोत्याचं राजकारण बंद करा, ह्या जनतेला दिशाभूल करण्याचं बंद करा. ह्या नरेंद्र मोदी साहेबांनी वर्षाला 2 लाख रोजगार देण्याचं कबूल केलेलं होतं. वर्षाला
2 कोटी रोजगार देण्याचं कबूल केलं होतं. 2 नोकऱ्या सुद्धा साहेब या जालना जिल्ह्यामध्ये आजपर्यंत रेल्वे खात्यात का कोणते दिलेले नाही. हे जनतेला निश्चित दिशाभूल करण्याचं काम आणि हे सरकार म्हणतात मोदीचं सरकार आहे का भारत सरकार आहे हे त्यांनी. ठीक आहे चला मी आता तुमच्याकडे येतो. हा बोला, मला सांगा. ते म्हणले आजचे दिन नाही, मागच्या वेळेस काय हे होतं, आजचे दिन हेडिंग होती, आजचे दिन. आता आजचे दिन बदलले, आता मोदी की गॅरंटी. त्यांना माहिती आपण आजचे दिन नाही बुरे दिन दाखवले. 360 रुपये गॅस होता त्यावेळेस आमची महिला स्मृती इराणी डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन फिरत होती. आता आम्हाला घरात गॅस नाही, 1100 रुपये झाले. ते कोण बघतंय? बर ताई, हा ताई मला सांगा. ते म्हणतात त्यांचं म्हणतात मोदीजीची गॅरंटी आहे, मोदीजीची गॅरंटी आहे. मोदीजीची काय गॅरंटी आहे? जे लोक येणारे आहे भ्रष्टाचारवाले त्यांनी इकडे या, त्यांना धुवून धावून साफ करतो आणि क्लीन करतो. हीच मोदीजीची वॉशिंग मशीन आहे. बरं मी मुद्द्याकडे येतो. बरं मला सांगा तुमचाच प्रश्न. ठीक आहे मी मुद्द्याकडे येतो. आपण रोजगाराच्या मुद्द्याला घेऊन आलो होतो, मग दिल जमाई या मुद्द्यावर आलो. त्यांचं खरंच जुळलंय का ते दिसून येतंय का? आणि दुसरा मुद्दा की त्यांनी तुम्ही जसं म्हणलात MIDC ठीक आहे दिसते ती पूर्वीपासून आहे, पण दानवेंनी काही नवीन उद्योग आणला का? सर ते 10 वर्षापासून मिनिस्टर आहात, परदेशातच राहिलेले. त्यांनी कोणत्या भूमिपुत्रांना उपलब्ध करून दिलेली नोकऱ्या, कोणत्या व्यक्तींना, म्हणजे ते फक्त स्वतःचाच विकास करायचा. जालना शहराचा काही विकास झालेला नाही. जालना शहराचा विकास करायचा म्हटलं तर इथं कोणतेही हब सिटी मोठ्या प्रकल्प कोणते प्रकल्प आणलेले नाही. इथं यांनी इथं कोणतेही नवीन उद्योग आणलेला नाही. सर लुच्चे लफंगे बदमाश खुद को शाहू समझने लगे हैं. जालन्याचे भाग्यविधाता कोणीच नाही. जालन्याचे भाग्यविधाता जालन्याची जनता आहे. जालन्याची जनता आहे. आणि आतापर्यंत 25-25, 30-30 वर्ष झाले. 25-25, 30-30 वर्ष झाले. आतापर्यंत जालन्याचा जर विकास झाला असता तर जालना छत्रपती संभाजीनगरच्या पुढे गेला असता. आता बी जालन्यात पाण्याचे प्रश्न आहे, घाणीचे साम्राज्य आहे, नाले तुंबलेले आहे. आता बी नाल्यात जा तुम्ही, पूर्ण घाण सचलेली आहे, बिमारीचं साम्राज्य पसरलेलं आहे. पातळीवरचे प्रश्न आहेत. नगरपालिकेच्या पातळीवर मी येतो ना मग. नाही नगरपालिकेच्या पातळीवरचे प्रश्न. माझा प्रश्न आहे रोजगाराचा. उद्योग काही नवीन आले का इथे? आलेला नाहीये, एकही उद्योग आलेला नाहीये. नावासाठी ड्रायपोर्ट आलेला आहे. ड्रायपोर्ट मध्ये एकाला रोजगार मिळाला का सांगा ना. अजून कोणता आलं? इथं ICT आलंय, तिथे एखादं झाले काय? तिथं काय रोजगार कोणता आहे? बरं ठीक आहे, कोण उत्तर देते ते म्हणतात. हा बोला ताई, हा रोजगार मिळाले? हो बऱ्यापैकी रोजगार मिळाले. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजना आहे. केंद्रीय रावसाहेब पाटील दानवे दादांनी या महानगरपालिकेत एक महाशिबिर घेतलं आणि महाशिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जवळपास 6000 छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्याचं काम हे दानवे साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना जालना जिल्ह्यातल्या किती तरुणांना रेल्वे खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली? बऱ्यापैकी तरुणांना काम करण्याची संधी मिळाली. आणि आता विकास करत असताना एक घराचं काम करता तुम्ही, त्याला 2 वर्ष लागते. आता एवढ्या मोठमोठ्या योजना आम्ही पुढच्या वेळेस आमच्या यादी घेऊन येतो. लॉजिस्टिक पार्क मध्ये 200 कामगारांना लॉजिस्टिक पार्क मध्ये काम मिळालेलं आहे. काम मिळालेलं आहे. नेते बोला. ही निवडणूक निश्चितच देशाच्या विषयावर लढली जाणारी निवडणूक आहे. बिलकुल. एखादा विकासाचा एखादा कार्यक्रम कमी राहिला असेल तर यावेळेस पुन्हा जाहीरनामा दिलेला आहे. पुढच्या 5 वर्षात 5 लाख मतांनी निवडून येऊन विकासाचं पुन्हा सगळे कार्यक्रम करणार आहोत. पण देश कोणाच्या हातात राहिला पाहिजे? 200 सीट लढवणारी काँग्रेस 272चं बहुमत कसं पूर्ण करणार आहे? 200 सीट 10 सीट लढवणारी राष्ट्रवादी हे देशाला पंतप्रधान देईल. 15 सीट लढवणारी उद्धव ठाकरे हे देशाला पंतप्रधान देतील. 500 सीट लढवणारी भारतीय जनता पार्टी या देशाला पंतप्रधान देणार. बरं नेते मला सांगा, मी उत्तर घ्यायला येतो नेते येतो. मला सांगा दानवेंच्या कारकिर्दीत म्हणजे चला ही 6वी टर्म त्यांना संधी देण्याच्या बद्दल विचार होतोय. 5 टर्म त्यांनी कुठले नवीन उद्योग इथं आणले? 50,000 कोटीचे प्रकल्प या जालना शहरात आलेले आहेत. या ठिकाणी माझ्यासारखा कागद हा तुम्ही लाईव्ह सुद्धा दाखवू शकता. एखादाही कागद यांना दाखवायला सांगा. हे चॅलेंज आहे, ह्या सगळ्या कागदांवर चॅलेंज आहे. एक कागद यांच्याकडे कोणाकडे सापडणार नाही. कारण 15 वर्षाच्या नंतर लपलेला आमदार 15 वर्षाच्या नंतर इथं आलेला आहे. लोकांच्या सुखात नाही दुखात नाही, हरला आणि पळून गेला
आणि आता 15 वर्षाच्या नंतर तोंड दाखवायला कोण आलेत? डॉक्टर कल्याण काळे. पडण्यासाठी तिकीट दिलेलं आहे, पैसे घेऊन तिकीट दिलेलं आहे. बरं किती किती हजार कोटीचे उद्योग आणले? 50,000. 50,000 कोटीचे उद्योग. 50,000 कोटींचे उद्योग आणले त्यांनी. 50,000. हे म्हणतात की आम्ही उद्योग आणले, इथल्या रोजगार नाही मुलांना, मुलं सगळे नाशाच्या. हे म्हणतात की इथं जे कल्याण काळे 2009 ला सिर्फ 8,000 मतांनी पराभूत झाले, त्याच्यानंतर ते आमदार झाले. त्यांनी त्यांचा मतदारसंघ ह्या मतदारसंघातच काम केलं त्यांनी, ज्याने की लोकसभा जालना लोकसभेचं मतदारसंघ फुलंब्री येतं. ते म्हणतात गायब झाले होते. गायब होऊन कसे झाले? फुलंब्री मतदारसंघाचे आमदार होते ते. जालना लोकसभेचा मतदारसंघ फुलंब्रीचे आमदार होते ते. फुलंब्रीत काम केलं त्यांनी. रोजगार एका मुलाला रोजगार नाहीये इथं, मुलं बेकार फिरते सध्याला आणि काहीच नाही उद्योग, काही नाहीये उद्योग नाही. 50,000 कोटीचा उद्योग आणले म्हणते ना, तर मला एक सांगा, 5 पोरं कोणत्या लावले त्यांनी नाव सांगा. त्यांनी फक्त 5 पोरांची नावं सांगा. 12 वर्षाचे मुलं ड्रिंक करून फिरता, एवढी बेकारी वाढली. 12 वर्षाचे मुलं छोटे ड्रिंक करून. ठीक आहे, बोला बोला. स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेले समोर उभे पंतप्रधानांच्या स्वनिधी हे लाभार्थी आहेत आमचे. त्यांना सांगा हा कागद तुम्ही घ्या, तुमचा कागद आम्हाला द्या. माझ्या प्रभागात राहतात, त्यांनी लाभ घेतला का नाही मी सांगते. विचारा त्यांनी लाभ घेतला का नाही. हे तर म्हणजे कसं झालं माहिती का, एक म्हणजे इतरांवरती आरोप करायचे पण आपल्याला काय लाभ मिळाला हे सांगायचं नाही, असं देखील समोर येताना दिसतंय. येतो 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 चला, पाणी प्रश्न. इथला पाणी प्रश्न देखील गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर पासून पाणी प्रश्नाबद्दल मी चर्चा करतोय. पाणी प्रश्न चला ठीक आहे. सर, मागील 30 वर्षापासून सन्मान्य खासदार इथं निवडून येतात. 30 वर्षापासून कैलास गोरंट्याल आणि अर्जुनराव खोतकर इथं राज्य करत आहात. नगर अध्यक्ष ते आहेत, नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे. तरी पण आज 2024 ला सुद्धा जालना शहराला 15-15, 20-20 दिवसाआड पाणी येत आहे. फक्त यांचे भांबडे बाता आहेत का आम्ही ही योजना आणली, आम्ही ही योजना आणली, आम्ही ती योजना आणली. योजना फक्त यांनी कागदावरती काम केलेले आहेत. जर यांना जर जलसम्राट व्हायचंच असतं तर त्यांनी दररोज पाणी दिलं असतं किंवा एक दिवसाआड यांनी पाणी दिलं असतं. परंतु यांची जनतेला काही सेवा करण्याची यांची काही हे नाही, फक्त जुमलेबाजी करून जनतेची वोट. बरं ताई तुम्ही एक गृहिणी आहात, मी येतो ना ताई, तुम्ही पण गृहिणी आहात, मी तुमच्याकडे येणार. किती दिवसाआड पाणी येतं? 2 दिवस आड इथे पाणी होतं. तुम्ही म्हणता काँग्रेसच्या, हे म्हणतात काँग्रेसच्या राज्यात 2 दिवसाआड पाणी होतं. सरकार आहे, पाणी महिना येत नाहीये. महिना पाणी येत नाही. आता पाणी येत नाहीये. बरं, किती दिवसाआड पाणी येतं? यांची सत्ता आल्यानंतर पाणी 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर ज्यांची सत्ता होती आमची काँग्रेसची, त्याच्या अगोदर 2 दिवसाला 3 दिवसाला आड पाणी येत होतं. बरं ठीक आहे. पाणी प्रश्न हे बघा, तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय भास्कररावजी आंबेकर साहेब हे नगराध्यक्ष असताना आणि त्याच वेळेस आमदार आदरणीय कैलासजी गोरंट्याल साहेब असताना आणि त्याच वेळेस नगर विकास मंत्री राजेश टोपे असताना ही जालना जायकवाडी पाणी प्रकल्प मंजूर झालेली आहे. आज रोजी ती पाण्याची पाईपलाईन जी झालेली आहे आणि मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब होते. या 4 जणांच्या प्रयत्नानं जालना शहराला पाणी मिळालेलं. अजून का पाणी आलं नाही? ऐका आता जेव्हापर्यंत जालना नगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची सरकार होती त्यावेळेस नियमित पाणी पुरवठा होता. मागच्या 2 वर्षापासून आमची सत्ता नसल्यामुळे पाठपुरावा कोणी करायचा होता, खासदारांनी की खासदाराचं काम आहे. खासदाराचं काम आहे? खासदाराचं काम आहे. मला काय म्हणायचं आहे, तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी उत्तम नियोजन करून जेव्हा जायकवाडी योजना ही नव्हती, जालना शहराला जायकवाडी योजना भास्कर आंबेकर यांनी आणली. ह्या भाजपावाल्यांना या योजनेचं नाव तरी माहित नाही, काय नाव आहे. जे त्यांनी केवढ्या कोटीची 172 कोटीची योजना आणलेली आहे. ठीक आहे. ते म्हणतात